एलओसी ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेली नागपूरची सुनीता पुन्हा एकदा चर्चेत आहे। यावेळी कारण तिच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या 2 संशयास्पद ॲप्समुळे तपास यंत्रणांची चिंता वाढली आहे। नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली नागपूरची सुनीता आता संशयाच्या भोवऱ्यात आहे। यापूर्वी तिने स्टोन व्यवसायाच्या संदर्भात पाकिस्तानात गेल्याचा दावा केला होता, परंतु या दाव्याची पुष्टी होऊ शकली नाही किंवा कोणतेही वैध कागदपत्र समोर आलेले नाही। ती देखील एक प्राथमिक माहिती आहे आपल्याकडे चॅटिंग मध्ये, की मी जसं सांगितलं की सुरुवातीला जी चॅटिंग झालेली आहे ती बिझनेस अनुषंगाने झालेली आहे। ते क्रिस्टल जेम स्टोन्स असतात, तर त्या अनुषंगाने झालेली आहे। परंतु त्या चॅटिंगचा जर पूर्णपणे विचार केला तर त्यातनं असं निष्पन्न होत नाही की तो बिझनेस अनुषंगाने झालेली असेल। इट वॉज जस्ट टू क्रॅक दी डिस्कशन विथ दी अदर पर्सन। त्याच्यामुळे त्यांनी ते बिझनेसचा एक विषय घेऊन ते चॅटिंग सुरू केली होती, परंतु त्यानंतर बिझनेसचं काही त्याच्यामध्ये नाहीये। अगदी बरोबर आहे, कारण ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे त्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तान, भारत पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं। आणि त्या काळात म्हणजे जवळपास 9 दिवस ही महिला जी आहे ती पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात होती। तर त्यामुळे आपल्याला आधीपासून एक संशय होता की मोबाईल त्यांनी जो परत केलेला आहे त्यामध्ये काही स्पायवेअर किंवा मालवेअर असं काही इन्स्टॉल केलेलं असू शकतं का। त्यामुळे आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीनेच मोबाईलची सर्व अनालिसिस केलेली आहे। त्यामध्ये काही सस्पिशियस ऍप्स आहेत, परंतु त्यांची ओरिजिन काय आहे, वेदर इट वॉज इन्स्टॉल्ड बाय पाकिस्तानी एजन्सीज ऑर नॉट, हे आतापर्यंत क्लिअर झालेलं नाहीये। कारण बऱ्याचदा आजकाल आपण गेम्स इन्स्टॉल करतो, बरेच ऍप्स इन्स्टॉल करतो, तर ते अजून आपलं ते फॉरेन्सिक्स अनालिसिस मध्ये ते क्लिअर होईल की ते